बऱ्याचशा ताईंनी कमेंट केलेले आहेत, आम्हाला 1 किलोचं मेजरमेंट दाखवा. मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे, जुने व्हिडिओ जे मी पाठवलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. पण आता परत कमेंट यायला लागल्यात म्हटल्यावर म्हटलं की 1 किलोचं मेजरमेंट यांना दाखवूया. आणि योगायोगानं असं झालेलं की 1 किलोची बिस्किटं बनवायला आलेलीत. मग म्हटलं हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करायचा. 1 किलोसाठी अर्धा किलो पिठी साखर घेतलेली आहे. ही चाळून घेतली नाही कारण यामध्ये अजिबात गाठी झाल्या नव्हत्या, त्यामुळं तशीच घातली. 300 ग्रॅम तूप घातलेलं आहे. सगळं मटेरियल त्यांनी वजन करून दिलेलं आहे. पीठ फक्त वजन करता दिलेलं आहे. बेकिंग पावडर 1 चमचा, बेकिंग सोडा 1 चमचा, अमोनिया पावडर 2 चमचे घालायचं आहे. 1 किलोसाठी हे प्रमाण आहे. आता यामध्ये दूध घालायचं आहे अर्धा लिटर. नेहमी मी काय करते की अर्धा लिटरमधलं निम्मं दूध सुरुवातीला घालते आणि निम्मं दूध नंतर घालते. पण इथं मी एकदमच घातलेलं आहे कारण त्यांनी मला सांगितलेलं हे आकडी दूध आहे, दूध थोडं कमी पडलं तर यामध्ये पाणी घाला म्हणून. शिवाय हे जे पीठ होतं ते साधं चपातीचं पीठ होतं, त्यामुळं त्यामध्ये माझा अंदाज होता की थोडं का असेना यामध्ये पाणी घालावं लागणार आहे. पीठ तर एकदम भरपूरच दिलेलं आहे. आदल्या दिवशी संध्याकाळी हे मटेरियल आलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी बिस्किट बनवाय मी घेतलेली आहेत. यामध्ये आता मोजून 1 किलो गव्हाचं पीठ घालायचं आहे. सुरुवातीचं जे मिश्रण आहे ते एकसारखं करून घ्यायचं आणि पीठ यामध्ये चाळून घ्यायचं आहे. पीठ चाळलेलं असलं तरी परत चाळून घ्यायचं आहे कारण यामध्ये हे सगळं मटेरियल आपण ॲड केलेलं आहे ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतं. आपण पार्सल सुविधासुद्धा उपलब्ध केलेली आहे. ज्यांना कोणाला ही गव्हाची बिस्किटे हवी असतील, अगदी शुद्ध तुपातील आणि दुधातील, जायफळ, वेलची, जसं आत्ता तुम्ही जे हे मटेरियल मी वापरतेलं बघताय ना, त्या पद्धतीनंच ती बिस्किटं बनवून तुम्हाला मिळतील. मैदा नानकटाई, बेसन नानकटाई, तसेच नाचणी पिठाची सुद्धा बिस्किट आपल्याकडे मिळतील. रोडसुद्धा आपल्याकडं उपलब्ध होतील. रोड फक्त ऑर्डर आधी 4 दिवस तर दिली पाहिजे तर तुम्हाला रोड मिळतील. कारण रोडची ऑर्डर एकदम कमी आहे, त्यामुळं कमीच रोट बनवते, जास्त रोट बनवत नाही. काल एका ताईंनी रोट मागितलेले पण त्यांनासुद्धा मी रोट देऊ शकलेले नाही. 2 दिवसामध्ये मी रोट बनवणार आहे. जर कोणाला खपली गव्हाचे, गूळ, भरपूर ड्रायफ्रूट आणि दूध, तूप असं सगळं साहित्य खवा रोट जर कोणाला हवं असतील तर त्यांनी जो व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्याच्यावरती हाय करा आणि त्याचे रेट तुम्हाला मिळतीलच. सगळी नानकटाई, बिस्किटे, रोट जर तुम्हाला हवं असेल तर किती किलो हवं आहे हे सांगा आणि त्यानंतर पेमेंट करा. पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा. स्क्रीनशॉट पाठवल्याशिवाय पार्सल डन केलं जाणार नाही. शिवाय पेमेंट हे पहिल्यांदा घेतलं जाणार आहे आणि मगच पार्सल तुमची फिक्स केली जाणार आहे. कारण माझ्याकडून पार्सल गेलं आणि तुम्ही जर तिथं पार्सल घेतलं नाही तर विनाकारण ते पार्सल रिटर्न मागं येईल आणि कुरिअर चार्जेस सगळे माझ्यावर बसतील. शिवाय आपली ही पार्सल सुविधा पूर्ण महाराष्ट्रात आहे, त्यामुळं कुणीही या बिस्किटाचा घर बसल्या आस्वाद घेऊ शकता. शिवाय जितका विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवता तितक्याच विश्वासाने ही मी बिस्किटं बनवते. या बिस्किटामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज पडली नाही कारण दूध तेवढंच या पिठासाठी पुरलेलं आहे. 1 लॉट बेक करण्यासाठी ठेवलेला आहे, 1 लॉट बाहेर काढलेला आहे आणि हे बघा जेवढे ट्रे रिकामे होतात
तेवढे ट्रे तयार करण्यासाठी सुद्धा घेतलेले आहेत. तुम्हाला जरी कॅमेरामध्ये एकाच ठिकाणाचं दिसत असलं तरी भोवतीनं इतकी बिस्किटं, इतके ट्रे हे असे असतात बघा. मस्त असे मऊ लुसलुशीत पिठाचे गोळे तयार केले, प्रेस केले, 160 टेम्परेचरला बेक करण्यासाठी ठेवले. 20 ते 25 मिनटामध्ये ही बेक झालीत. कारण गव्हाचं बारीक पीठ असल्यामुळं पिठाचं, त्यामुळं 5 मिनटं याला एक्स्ट्रा लागले बेक होण्यासाठी. आणि इतकी खुसखुशीत खमंग भाजणीची एकदम पौष्टिक बिस्किट आपली तयार झालेली आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअपला हाय करायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.